आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी ती म्हणजे नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकलेले आहेत। एकाच वेळेस 15हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर हे छापे टाकण्यात आले। मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नाशिकमधल्या पथकाने एकाच वेळेस ही कारवाई केली असून पहाटे 6 वाजल्यापासून 200हून अधिक आयकर कर्मचाऱ्यांचं पथक नाशिकमध्ये आहे। आयकर विभागाची 50 वाहनांची टीम शहराच्या वेगवेगळ्या भागातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर छापेमारीसाठी दाखल झालेली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात आलेली आहे आणि एकाच वेळेस विविध ठिकाणी हे छापेमारी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पथकाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर ईडीचे कर्मचारी जे आहेत किंवा त्यांचा ताफा जो आहे तो दाखल झालाय। काय अपडेट्स आहेत या संपूर्ण छापेमारीविषयी? आयकर विभागाची हे अधिकारी आहे, कर्मचारी आहे, तब्बल 100हून अधिक अधिकारी, कर्मचारी आणि 50हून अधिक वाहनं आज पहाटे 5 वाजेपासून नाशिक शहरामध्ये दाखल झालेलं आहे। नाशिक शहरातल्या तब्बल 20हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर एकाच वेळी ही छापेमारी करण्यात आलेली आहे। नाशिकच्या महात्मा गांधी रोडवरती आपण दृश्यांमध्ये बघतोय ह्या अधिकाऱ्यांची वाहनं आहे आणि हे सगळे अधिकारी जे आहे भल्या पहाटेपासून नाशिकमध्ये दाखल झालेले आहे। नाशिकच्या वेगवेगळ्या शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हे बांधकाम व्यावसायिकांची कार्यालय आहे, ज्यामध्ये नाशिक शहराच्या एमजी रोड असतील, नवीन नाशिक असेल, पंचवटी असेल, सिडको असेल, सातपूर असेल, या वेगवेगळ्या भागामध्ये जे नामवंत बिल्डर आहे अशा 20 बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावरती, फार्म हाऊसवरती आणि घरांवरती ही छापेमारी करण्यात आलेली आहे। आयकर विभागाच्या सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार हे रुटीन तपासणी आहे असं सांगितलं जात असलं तरी देखील आयकर विभागाकडे जी माहिती प्राप्त झाली आहे त्यामध्ये या बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये कर चुकवेगिरी करण्यात आलेली आहे आणि ही कर चुकवेगिरी तपासण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी ही पथकं जी नाशिकमध्ये आलेली आहे। यामध्ये संभाजीनगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल अशा 4 शहरांमधले अधिकारी कर्मचारी जे आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहे आणि पहाटे 5 वाजेपासून हे पथक जे आहे ते कारवाई करत आहे आणि एकूणच या सगळ्या कारवाईमुळे नाशिकमधल्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे। ज्यांनी आयकर चुकवलेला आहे, आयकरमध्ये तफावत आहे, अशा सगळ्या बांधकाम व्यावसायिकांना एक मोठा धक्का जो आहे तो आयकर विभागाने दिलेला आहे। नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। साधारणतः 100 अधिकारी कर्मचारी नाशिकमध्ये पहाटेच्या वेळी दाखल होता। 50 ते 60 वाहनांचा हा ताफा जो आहे तो नाशिकमध्ये दाखल होता आणि एकाच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यालयांवरती हे अधिकारी पोहोचतात आणि बरोबर 5 वाजता एकाच वेळेला हे अधिकारी कर्मचारी जे आहे ते फार्म हाऊसेस असतील, घरं असतील, कार्यालय असतील आणि ज्या ज्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांच्या साईट्स असतील त्या ठिकाणी घुसतात आणि त्या ठिकाणची सगळी कागदपत्र जी आहे ती तपासणीसाठी ताब्यात घेतात। अशा प्रकारची ही मोठी कारवाई जी आहे ती नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। नाशिकमधले सगळे नामवंत बिल्डर जे आहे ते या आयकर विभागाच्या रडारवर होते। गेल्या काही दिवसांपूर्वी देखील छापेमारी करण्यात आली, त्यामध्ये देखील कागदपत्रांमध्ये तफावत आढळली। त्यानंतर अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती आता नाशिकमध्ये आणि त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष लक्ष्मण या कारवाईकडे लागलेलं आहे। कारवाई संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर रिफायनरीचं रखडलेलं सर्वेक्षण पुन्हा सुरू होण्याची शक्यता आणि सर्वेक्षण सुरू झाल्यावर काही दुर्घटना घडली तर त्याला उदय सामंत जबाबदार राहतील असा इशारा रिफायनरी विरोधी संघटनेच्या अध्यक्षांनी दिलाय। या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी पुन्हा कोकणातल्या सड्यांवरती जाणार आणि यावेळेस प्रचंड उष्णतेमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आलाय। प्रशासन सर्वेला येणार याची आम्हाला माहिती भेटते, तर त्यानिमित्ताने आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब यांना सांगू इच्छितो की उष्माघातामुळे काय घडलं खारघरला हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे, तर त्याच्या 4 पटीने उष्णता ही आमच्या कोकणात आहे। सर्वेला आल्यानंतर विरोध करायला हे आमचे शेतकरी जाणारच, तर त्यानिमित्ताने आमच्या शेतकऱ्यांच्या जीवाला जर का बरे वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ह्याला परवानगी देणारे जिल्हाधिकारी, राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब आणि MIDCचे अधिकारी हे असतील।
आणि यानंतर बातमी आहे वाहतूक कोंडी संदर्भातली, ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली आणि दुसऱ्या दिवशी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गावर वाहनांच्या 1.5 ते 2 किलोमीटर लांब रांगा लागलेल्या असून वाहतूक कोंडी सोडवण्याचे मोठे प्रयत्न IRB कर्मचारी आणि बोरघाट दस्तुरी पोलिसांकडून सुरू असून वाहनाची संख्या वाढल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर ही दृश्य आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही सलग दुसऱ्या दिवशीची वाहतूक कोंडी आहे। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली असून महामार्गावर वाहनांच्या 1.5 ते 2 किलोमीटर लांब रांगा लागलेल्या आहेत। तर IRB कर्मचारी आणि बोरघाट दस्तुरी पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण थेट अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्यासोबत आहेत। गणेश, वाहतूक कोंडी जी आहे ती आता सुटलेली आहे का? वाहतूक सुरळीत झाली आहे का? आज सकाळपासूनच ही वाहतूक कोंडी पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर पाहायला मिळालेली। सलग आज दुसऱ्या दिवशी ही वाहतूक कोंडी वाहनांच्या अचानक संख्येत वाढ झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र जर दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर बेशिस्त असे वाहन चालक आडवे तिडवे गाड्या मध्ये घातल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं आता पुढे येत आहे। परंतु आता ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दस्तुरी महामार्ग पोलीस आणि IRB कर्मचारी जरी रस्त्यावर उतरले असेल, परंतु आता ही वाहतूक कोंडी कधी सुटेल तोच एक मोठा प्रश्न आहे। कारण की सध्या आता याच मार्गावर ही वाहतूक संथ गतीने सुरू आहे। धन्यवाद गणेश या सविस्तर अपडेटसाठी। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीबाबत प्रकाश आंबेडकरांनी एक मोठा दावा केलाय। राज्याच्या राजकारणात 2 मोठे बॉम्बस्फोट होणार असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता आणि त्यावर त्यांनी पुन्हा भाष्य केलेलं आहे। मोठा भूकंप ज्यावेळी होतो तेव्हा त्याचे छोटे छोटे संकेत दिसायला लागतात। एक भूकंप होता होता थांबला, मात्र राज्याच्या राजकारणात 2 भूकंप होतील यावर मी कायम ठाम आहे असंही ते म्हणाले। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत घडामोडी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हे मोठं विधान केलेलं असून कोणत्याही आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय। कुछ दिन पहले मैंने कहा था कि महाराष्ट्र की राजनीति में 2 भूकंप होंगे। मैं आज भी उसी बयान पर अमल हूँ कि 2 भूकंप होना अनिवार्य है महाराष्ट्र की राजनीति में। अजीत पवार की बात अगर यहाँ पर है तो मेरे ख्याल से उन्होंने खुद ने कहा है कि मैं राष्ट्रवादी के साथ हूँ और राष्ट्रवादी के साथ ही रहूँगा। सुप्रीम कोर्टाचा निकाल जरी आला तरी सुप्रीम कोर्टाला कोणाला डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार नाही। त्याच्यामुळे असणाऱ्या या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून डिस्क्वालिफाय होईल असं मला वाटत नाही। तर डिस्क्वालिफाईंगची जी प्रक्रिया होती आणि त्या काळचे असणारे डेप्युटी स्पीकर यांच्या निर्णयाला जो रोक लावण्यात आला होता, स्टे देण्यात आला होता, तो कदाचित स्टे ह्या ठिकाणी उठवला जाईल अशी असणारी परिस्थिती आहे। तर उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्यामध्ये तात्या पाटलांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येत असतील असं तर त्यांचं स्वागत आहे, पण राऊतांसारखा माणूस माझ्यावर बोलत असेल तर थेट सभेत शिरेन असा इशारा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलाय। 23 एप्रिलला उद्धव ठाकरेंची पाचोरा इथं सभा होणार आहे। मित्र जे आहे आरो तात्या ज्यांचा फार माझ्यावर उपकार होता, ते कैलासवासी आरो तात्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत आहेत। आरो तात्यांचा आणि उद्धव साहेबांचा पहिल्यापासून संबंध होते, त्या प्रेमापोटी ते येत आहेत। मला तरी असं वाटतं की पुतळ्याच्या कामाला येत असतील तर जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत आहे। पण कोणी माझ्यावर किंवा संजय राऊत सारखा माणूस जर कोणी बोलत असेल तर मी SP ना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल। दरम्यान गुलाबराव पाटलांना संजय राऊतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। वाट बघतोय आम्ही।
घुसा आणि परत जाऊन दाखवा. केडीएमसीचा नियम धाब्यावर बसवत सक्षम नसलेल्या कंपन्यांना 45 कोटींचं टेंडर दिल्याचा आरोप करण्यात आलाय. ठेकेदारानं हा गंभीर आरोप करत महापालिका प्रशासनाकडे तक्रारही केली असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्यासाठी 45 कोटींची कामं सक्षम नसलेल्या कंपनीला दिल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. जी लोक अपात्र आहेत, ज्यांच्याकडे योग्य साहित्य नाही, त्यांना स्पर्धेत क्वालिफाय केलं जातं, त्यांनाच कामं कशी मिळावी याच्यासाठी पूर्ण एक मोठा रॅकेट याच्या पाठीमागे तो खेळतोय. एकच ठेकेदार 2 कंपन्या तयार करून त्याच्यामध्ये बीड करतो आणि त्याला क्वालिफाय केलं जातं. खोटी कागदपत्र तयार करून त्यांना क्वालिफाय केलं जातं. खड्ड्यांची कामं आणि टेंचेसची कामं या दोन्ही कामाच्या निविदा मागवलेल्या होत्या. साधारणतः त्याची किंमत 50 कोटीच्या आसपास आहे. त्या निविदांचे जे लास्ट डेट सबमिशनची होती ती लास्ट डेट आलेली आहे. त्यानुसार आम्ही त्याचे टेंडर ओपन केले. ओपन केल्यानंतर आम्ही त्याच्यावर कुठल्याही शिफारस केल्या, कारण त्यामध्ये RMC डांबराचे प्लांट, त्यानंतर काही मशिनरी आम्ही नमूद केल्या होत्या. तर त्या मशिनरी आहेत की नाही याची खात्री करणं, प्लांट आहे की नाही याची खात्री करणं, यासाठी आमच्या डेप्युटी इंजिनियरनी आम्ही स्पेशल ऑर्डर पण काढलेली आहे आणि त्यानुसार पाहणी चालू आहे. त्यांच्या मशिनरीची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही निविदा करायची शिफारस केलेली नाही अजून आणि केली पण जाणार नाही. आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते. बातमी आहे राहुल गांधींच्या याचिकेसंदर्भातली. तर सुरत कोर्टानं राहुल गांधींची याचिका फेटाळलेली आहे. खासदारकी रद्द केल्यामुळे त्या विरोधात राहुल गांधींच्या याचिकेवर आज सुनावणी होती. ही याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे. आत्ताची आपण मोठी बातमी पाहतोय. खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात राहुल गांधींची याचिका दाखल करण्यात आलेली होती. याचिका सुरत सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. 2019 मध्ये केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत न्यायालयानं 23 मार्चला दोषी ठरवलं होतं आणि त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होती. मात्र सुरत कोर्टानं आता ही याचिका फेटाळून लावलेली आहे. सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाणार आहोत. प्रशांत, काय सविस्तर माहिती सांगता येईल, कारण राहुल गांधींची याचिका सुरत कोर्टानं फेटाळून लावलेली आहे. बरोबर आहे. खास करून जर बघितलं आपण ज्या त्याची माहिती मिळते, एक तर की या सगळ्या प्रकारामध्ये मानहानीच्या संदर्भात याचिकेवरती सुनावणी होती. आज त्या संदर्भातला आदेश येणार होता. या संदर्भात आज सुरतच्या सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्यामध्ये खास करून राहुल गांधी जी यांची याचिका होती ती फेटाळण्यात आली. या सगळ्या प्रकरणावरून आता त्यांच्या राहुल गांधींच्या घडीला की आता राहुल गांधीच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे आता राहुल गांधी काय करतात, कारण की ते उच्च न्यायालयात दाद मागतात की सुप्रीम कोर्टात दाद मागतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पण या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे की राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या मानहानीच्या प्रकरणामध्ये जी याचिका सुनावणी होती ती सुनावणी फेटाळलेली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी पुढे नवीन मार्ग आता उच्च न्यायालयातच उरलेला आहे. सोर्णा. प्रशांत, काँग्रेसच्या गटात काय हालचाली सुरू आहेत? राहुल गांधी नेमकी कोणती स्टेप उचलू शकतात? काय पुढे करू शकतील ते? जर बघितलं आपण खास करून जर या संदर्भात एकतर राहुल गांधींच्या पुढे आता याचिका सुरत सत्र न्यायालय तर प्रशांतचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे राहुल गांधींच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. राहुल गांधींची याचिका सुरत कोर्टानं फेटाळून लावलेली आहे. 2019 मध्ये केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली होती आणि या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी याचिका दाखल केलेली होती. मात्र राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे. गांधींना हायकोर्टात अपील करावं लागणार आहे. राहुल गांधी यांना हायकोर्टात आता अपील करावं लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या या संपूर्ण एकूण प्रकरणामध्ये अडचणींमध्ये वाढ झालेला आहे हे मात्र निश्चित आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी जो निर्णय आला होता, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली होती, त्यानुसार त्यांनी त्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सुरत कोर्टानं ही याचिका फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे निश्चितच राहुल गांधींच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. तर आत्ताची आपण सगळ्यात मोठी बातमी सध्या पाहतोय. संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर या सुनावणीकडे लागलेलं होतं.
खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधी यांच्या याचिकेवर आज सुनावणी होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होती. मात्र सुरत कोर्टानं जो निकाल दिलाय तर त्यांनी याचिका फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. पुन्हा एकदा आपण संपर्क साधणार आहोत. आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, आपण जसं पाहतोय आता राहुल गांधींच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. ते आता त्यांची याचिका जी आहे ती कोर्टानं खरं तर फेटाळून लावलेली आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की राहुल गांधी आता पुढे अपील करू शकतात, त्यानुसार काँग्रेसच्या गटात सध्या काय हालचाली सुरू आहेत? हायकोर्टामध्ये ते अपील करू शकतील. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं हा मानहानी सुरू होती बेंगलोरच्या एका कार्यक्रमस्थळी म्हणजे सभेच्या वेळी त्यांनी मोदी या आडनावाचा उल्लेख करून मोदी नावाचे जे व्यक्ती असतात ते कसे फसवे असतात आणि त्यांनी चोर नावाचा शब्द वापरला होता. त्यानंतर त्या विरोधामध्ये गुजरातच्या न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवरती त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्या संदर्भात त्यानंतर लोकसभा सदस्य त्यांनी रद्द केलं होतं आणि त्यांना आपलं घर देखील ते दिल्लीतलं 12 तुगलक लेन येथील घर आहे ते देखील त्यांचं शासकीय निवासस्थान सोडावं लागलं होतं. यानंतर त्या निर्णयाच्या विरोधामध्ये राहुल गांधीच्या वतीनं तिथल्या सत्र न्यायालयाच्या मध्ये या संदर्भात आव्हान याचिका दाखल करण्यात आली. त्या आव्हान याचिकेमध्ये ही मागणी करण्यात आली होती की ज्या पद्धतीने ही मानहानीची केस आहे यामध्ये साधारणतः 6 महिन्यापासून तर 2 वर्षापर्यंतची शिक्षा असते, पण या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वोच्च शिक्षा त्यांना देण्यात आली आहे. हे न्यायाला धरून नाही आहे अशा प्रकारची त्यांची मागणी होती. त्या मागणीनंतर या संदर्भात सुनावणी झाली. त्यानंतर महत्वाचा म्हणजे जर संदर्भात बघितला तर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आजसाठी हा आदेश राखून ठेवण्यात आला होता. आज जेव्हा सुरतच्या सत्र न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केलं आहे की ही याचिका त्यांची आम्ही फेटाळली आहे, त्यामागे त्यांनी विविध कारणं देखील दिलेली आहे. पण आता जर बघितलं आता खास करून त्यांच्या राहुल गांधी पुढच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे त्यांनी आता त्यांच्याकडे प्रमुखतेने एक प्रमुख मार्ग उपस्थित आहे, तो म्हणजे त्यांना गुजरातच्या उच्च न्यायालयामध्ये या निर्णयाला आव्हान द्यावं लागेल. आजच होऊ शकतं की या संदर्भात काँग्रेसच्या वतीनं त्या याचिका दाखल करण्यात येईल, आव्हान याचिका, आणि त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच आपल्याला सांगता येईल की राहुल गांधीचं भवितव्य कसं राहील. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला ही याचिका फेटाळण्यात आल्यामुळे त्यांच्या अडचणी चालू झालेल्या आहे, कारण की त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली ती काही बहाल होणार नाही आहे आणि त्यांना शासकीय निवासस्थान देखील मिळणार नाहीये. त्यामुळे आता गुजरात उच्च न्यायालय या संदर्भात काय निर्णय देतं, कशा पद्धतीने सुनावणी होते हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. म्हणाली. अगदी बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.